आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा भाऊजी। हॅलो अक्षरा वहिनी, बोलू शकता का? हो बोला ना। वहिनी तुम्ही आता कुठे आहात? मी बाहेर आहे जरा। का हो? वहिनी तुमचं काम झालं की तुम्ही रंकाळ्याजवळ याल का? रंकाळ जवळच आहे मी। काय झालं? काही काम होतं का तुमचं? माझं नाही, अधिपतीचं काम आहे तुमच्याकडे। त्याला तुम्हाला भेटायचं होतं। त्यांना भेटायचंय मला? हो, त्याने मला फोन करून सांगितलं की वहिनींना तलावापाशी बोलव। आता असं वाया बोलण्यामध्ये काय अर्थ नाहीये, डायरेक्ट भेटूनच बोलू। ठीक आहे। त्यांना सांगा म्हणा मी येते लगेच 10 मिनिटात येते मी। हा चालेल वहिनी, आम्ही पण पोहोचतो तिकडे। ओके। हा बोल ग चंचे, काय म्हणतीस? अगं काय नाही, मी इकडे शाळेत आल्या। हा येडी का खोळी आहेस ग तू? अगं माझं काय डोसकं फिरलंय वय त्या अधिपतीवानी या वयात शिक्षण घ्यायला। मी कशा पाय घेऊ ऍडमिशन इकडं? अगं नाही, काय सांगू तुला, त्या ताईनं कामं सांगितलंय ती शाळेतली, ती करायला आल्या। अगं वय की, अगं त्या ताईचं का नाही डोसकच फिरलंय। अगं ती मास्तरीन का नाही ताईला तालावरच नाचवायल्या आणि ताई बी तालावर नाचायल्या। अगं ती मास्तरीन काय म्हणते माहितीये का ताईला, का ही शाळा बंद करायची नाही असं लिहून द्या। मग झालं, ताईनं बी लगेच लिहून दिलंय। आणि आता तर काय म्हणते मास्तरीन, का लहान लेकरांची शाळा सुरू करून द्या। झालं, ताईनं ते बी मान्य केलं। काय सांगायचं तुला, अगं ताई का नाही खरंच येड्यावानी वागायल्या, उतावळी झाल्या नुसती लग्नासाठी। तिला का नाही कुणी काय बोललं का नाही, हे करून द्या का तुमचं लगीन होईल, ते करून द्या का तुमचं लगीन होईल। झालं, लगेच ताई समजच करायल्या। अगं काय येड्यावानी वागायल्या ताई, काय सांगू तुला। कसं आहे माहितीये का, ताई का नाही समज करल, म्हणजे उपास तापास करल, समज करल, पण जवळ तिचं लगीन होत नाही का नाही तवर ती काय थंड बसणार नाही बघ। वय की उद्या हाय उद्घाटन या प्ले स्कूलचं। अगं त्याचीच तर तयारी करायला आल्या ना म्या। हा लई कामं पडल्या ती। बरं ऐक, तू फोन ठेव, मी बी ठेवते। हा ग बया, अगं ती कामं नाही झाली तर ती बाया वरडल मला। ठेव फोन, नंतर बोलते मी। हा ठेव फोन। मॅडम अहो काय मैपतराव, अहो तुम्ही काम पटापट करा की, आजच्या रात्रीत कामं झाली पाहिजेत। हो अहो करतो मी काम, अजून लई गोष्टी विकत आणायच्या आहेत। त्या भुवनेश्वरी मॅडम सांगितले होते कॅश पाठवते म्हणून, तुमच्याकडे पाठवलेत का कॅश? हा दिल्या। 1 मिनिट, हा ठीक आहे, 10,000 कॅश आहे, घ्या। फक्त 10,000? अहो लई गोष्टी विकत आणायच्या आहेत, एवढ्यात नाही होणार। तुमच्याकडे असतील तर द्या, उरले तर तुम्हाला परत करतो। आमच्याकडे काही झाडाला पैसे येतात का काय? थोडक्यात उरका की हे समज। हा जेवढे पैसे दिले तेवढ्यात कामं करायची, कळलं? रात्रीत कामं झाली पाहिजेत समधी, कळलं? जावा पटापटा आवरा। आणि हा समजसने बी सांगा पटापटा कामं करायला, जावा। ठीक आहे, मी सामान आणतो। हा जावा पटापटा जावा। आजच्या रात्री कामं झाली पाहिजेत बर का? पाच मिनिटात येतील वहिनी, मी निघतो आता। हे थांब की, तू कुठं झालंस? थांब। मी कशाला थांबू, उगाच कबाब में हड्डी। असं काय नाही, थांब, येडायच काय जरा, थांब। अरे तसं नाही, किती दिवसाने तुम्ही भेटताय, शांतपणे भेटा आणि बोला। आणि माझी पण इच्छा होती रे की तुम्ही भेटावं आणि बोलावं, म्हणजे कसं ना प्रॉब्लेम चुटकीसरशी सॉल्व्ह होतात। आणि आज जे काय बोलायचं ते बोलून टाक, कळलं ना? त्यांना सांग की आता भांडण मिटवा आणि घरी चला। पण आधी ते प्ले स्कूलचं बोलायला पाहिजे ना, ते पण बोलतो ना, विषय काय? ठीक आहे, ते बोलून घे। मला जरा शिवानीसाठी शॉपिंग करायची, मी येतो। काय
आय लव्ह यू. भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्दना बोलले बोल के हे उसासे मोख्या भावना काहे होते असे आज माझ्या मना ते तुझ्या सोबती एकटा मी पुन्हा का असे गुंतणे ठाव नाही कुणा कोणता खेळ हा कोणत्या या खुणा. आज वकिलांनी शाळेची सगळी कागदपत्र आणून दिली. त्यावर आमच्या सह्या झाल्या. आणि आता हे कागद सुनबाईंच्या हाती गेले का आमचे हात पिवळे होणार. या घरात आल्यानंतर पडलेलं आमच्या लग्नाचं गोड स्वप्न पूर्ण होणार. हे खोटं मंगळसूत्र खरं होणार. कपाळावरच्या कुंकवात जीव येणार आणि ते अजून ठसठशीत होणार. हे नातं जोडण्यासाठी आम्ही आमचा स्वाभिमान पणाला लावलाय. तुटणारं एक नातं जोडायला तयार झालोय आम्ही. आमचं नातं जुळलं का त्या नात्याचं काय करायचं ते बघू, पण आधी हे नातं तर जुळू दे. भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. ओ इकडे तिकडे कुठे बघताय? इकडे बघा आरशात. कोण आहेस तू? म्या भुवनेश्वरी. आम्ही भुवनेश्वरी आहोत. तू कशी भुवनेश्वरी असशील? तू भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी आहेस. मी फकस्त भुवनेश्वरी. हो बाई, काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतेय मी. स्वतःच्या मनाला अवजव करणारी, प्रेमाला युद्धासारखी जिंकणारी तूच आहेस ना व? भुवनेश्वरी चारुहास सूर्यवंशी. मी काय बाबा, स्वतःच्या हातावर पोट असणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी, प्रेमानं सगळ्यांना आपलंसं करणारी, आपल्या बरोबर आपल्या आईचं आणि बहिणीचं पण भलं व्हावं याचा विचार करणारी भुवनेश्वरी. काय म्हणायचं काय तुम्हाला? नातं जोडायला निघालेस ना व? एक नातं तोडून आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काय बी करू, त्याचं तुम्हाला काय? मलाच दुखणार नाही का? कळत कसं नाही ग तुला? एखादा चुकीचा घाव आधी मनालाच लागतोय. तू विसरली असशील तुला मन आहे ते, पण मी हाय ग अजून. तुझ्या आत कुठंतरी जिवंत आहे.